चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी बाटू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो बघा, तुमचे सप्लिमेंटरीचे फॉर्म फिलिंग स्टार्ट झाले होते. ठीक आहे, सप्लिमेंटरीचे एक्झाम देखील आता सुरू असेल. सोबतच या ठिकाणी तुमचे फर्स्ट इयरचे सुद्धा फॉर्म त्या ठिकाणी फिल केले गेलेले आहेत, जे न्यूली ॲडमिटेड स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी. आणि सोबतच आता या ठिकाणी तुमचे जे काही थर्ड सेमिस्टर आहे, थर्ड, फिफ्थ आणि सेवन्थ, आणि त्यासोबतच डायरेक्ट सेकंड इयर, या सर्वांचे रेग्युलर आणि सप्लिमेंटरी दोघं सेमिस्टरचे एक्झामिनेशन फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेले आहेत. तर तोच फॉर्म आपण कशा पद्धतीने लाईव्ह MIS पोर्टलवर फिल करावा, या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सोबतच मी तुम्हाला या ठिकाणी स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग, त्याच्यानंतर लाईव्ह पेमेंटसुद्धा आणि तुमची लास्ट डेट काय असणार आहे याबद्दल सर्व डिटेल इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला जर तुमच्या टाईमटेबलमध्ये कन्फ्युजन असेल, की तुमचा पेपर कधी आहे, टाईमटेबल संबंधित जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलमध्ये या व्हिडिओच्या कमेंटखाली तुम्हाला टाईमटेबल असं टाकायचे आहे. मी तुमच्यासाठी टाईमटेबल एक डिटेल व्हिडिओ घेऊन येईल की कोणाचा पेपर कोणत्या तारखेला आहे. ठीक आहे, सो आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात. सो बघा मित्रांनो, हे आहे तुमचे ऑफिशियल सर्क्युलर जे युनिव्हर्सिटीकडून आलेले आहे. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, अगोदर आपण इन्फॉर्मेशन घेत असतो, लास्ट डेट वगैरे बघत असतो आणि त्यानंतर आपण लाईव्ह फॉर्म फिलिंग करत असतो. सो आता आपण सुद्धा तेच करणार आहोत. पहिल्यांदा सर्व इन्फॉर्मेशन बघूयात, त्यानंतर मी तुम्हाला लाईव्ह स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंगकडे वळणार आहोत. सो आता या ठिकाणी हे जे काही सर्क्युलर आहे, हे सर्क्युलर आलेलं आहे तुमच्या 14 तारखेला. ठीक आहे, म्हणजे संक्रांती ज्या दिवशी होती त्या दिवशी हे सर्क्युलर त्या ठिकाणी डिस्प्ले झालेले आहे. सो या ठिकाणी मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट त्यांनी सब्जेक्ट दिला आहे बघा, रेग्युलर विंटर सेमिस्टरची काही एक्झामिनेशन आहे जी होणार आहे आता. ठीक आहे, रेग्युलर कोणती होणार आहे तर 1, 3, 5 आणि 7 या सेमिस्टरची रेग्युलर सेमिस्टर एक्झामिनेशन त्या ठिकाणी आता होणार आहे. आणि सप्लिमेंटरी जी तुमची आता सध्या सुरू आहे, ठीक आहे, 9 तारखेपासून तर 11 तारखेपासून काहीतरी ती एक्झाम जी आहे सप्लिमेंटरीची ती तुमची स्टार्ट झालेली आहे. ती कोणती स्टार्ट झाली आहे तर सप्लिमेंटरी 2, 4, 6 आणि 8 हे सर्व सप्लिमेंटरी तुमचे स्टार्ट झालेले आहेत. सो आता तुमचे विंटरचे जे काही रेग्युलर आणि सप्लिमेंटरी एक्झामिनेशन आहे त्याचे थर्ड, ठीक आहे, थर्ड, फिफ्थ आणि सेवन्थ या सेमिस्टरचे फॉर्म फिलिंग बाकी होती. तर या ठिकाणी फॉर्म फिलिंग त्यांनी स्टार्ट केलेली आहे आणि ही फॉर्म फिलिंग देखील तुम्हाला MIS पोर्टलवर त्या ठिकाणी फिल करायची आहे. त्यासोबतच इम्पॉर्टंट डेट्स बघा, या ठिकाणी 15 तारखेपासून म्हणजे आजपासून तुमची एक्झामिनेशनचे फॉर्म फिलिंग स्टार्ट झाली आहे. आणि लास्ट डेट लक्षात ठेवा, लास्ट डेट महत्त्वाची आहे. सो लास्ट डेट तुमची असणार आहे 21. ठीक आहे मित्रांनो, 21/1/2026 पर्यंत तुमची लास्ट डेट असणार आहे. आणि याचे जे काही पेपर आहेत ते पेपर कधी असणार आहेत तर 27 तारखेपासून तुमचे पेपर स्टार्ट होणार आहेत. त्याबद्दलचे टाईमटेबल देखील लवकरच येईल. सो या ठिकाणी टाईमटेबलवर आपल्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन डिटेल चर्चा करणार आहोत. आता या ठिकाणी जे विद्यार्थी रेग्युलर आहेत, रेग्युलर सेमिस्टरचे विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला माहीत आहे की रेग्युलर सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी फीज असते 1000 रुपये पर सेमिस्टरसाठी. ठीक आहे, किती पण विषय असले तरी. आणि जर तुमचे सप्लिमेंटरीचा फॉर्म असेल तर सप्लिमेंटरीसाठी तुम्हाला फीज असणार आहे 300 रुपये पर सब्जेक्ट. सो आय होप तुम्हाला ही सर्व गोष्टी ऑलरेडी मी सांगितलेली आहे आणि लक्षात देखील आलेली असेल. आता या ठिकाणी फॉर्म वगैरे कोणी फिल करायचा, ज्यांच्या MIS पोर्टलवर रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि रॉंग फिलिंग जी झाली असेल दुसऱ्या पोर्टलवर, त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी फॉर्म फिलिंग करू शकतात. याबद्दल ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा बोललेलो आहेत. आता आपण डायरेक्टली त्या ठिकाणी एक्झाम फॉर्म फिलिंग लाईव्ह पद्धतीने कशा पद्धतीने भरावे या ठिकाणी आपण वळूयात. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघून राहा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, या ठिकाणी MIS पोर्टल म्हटलं म्हणजे ही लिंक तुमच्यासमोर आली पाहिजे. सो जसं आपण रेग्युलर पद्धतीने तुम्हाला माहीत आहे, या ठिकाणी तुम्हाला PRN नंबर किंवा ईमेल ID पासवर्ड जो काही तुम्हाला कॉलेजकडून मिळाला असेल किंवा फॉरगेट पासवर्ड अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पासवर्ड वगैरे टाकून त्या ठिकाणी कॅप्चा फिल करायचा आहे. आणि कॅप्चा फिल करून साइन इन या बटनावर तुम्हाला सिम्पली क्लिक करायचे आहे. सो साइन इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन होणार आहात. बघा मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर एक्झाम फॉर्म फिलिंगवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता जे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत DSE,
तर त्या विद्यार्थ्यांना एक्झाम फॉर्म फिलिंग दाखवत होती. ठीक आहे, अशा पद्धतीने त्यांना दाखवत होती की थर्ड सेमिस्टर या ठिकाणी बघायला भेटत असेल. त्याच्यानंतर तुमचे जे काही रेग्युलर आहे का आणि पेंडिंग अशा पद्धतीने दाखवत होते. तर या ठिकाणी आत्ता तुम्हाला एक ऑप्शन ॲड झालेले आहे, ते म्हणजे पे एक्झाम फॉर्म फीज. हेच ऑप्शनसाठी आपण कधींचे थांबलेलो होतो. या ठिकाणी हे ऑप्शन आलं म्हणजे तुम्हाला फॉर्म तो ॲक्टिव्ह झालेला आहे आणि तो फॉर्म तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचा आहे. सो तुम्हाला फॉर्म फिलिंग करण्यासाठी या ठिकाणी सिम्पली क्लिक करायचे आहे. सो बघा मित्रांनो, पे एक्झाम फॉर्म फीज यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. यामध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी तुमची पेमेंट डिटेल या ठिकाणी तुम्हाला दाखवली जाईल. या ठिकाणी पेमेंट ऑप्शन देखील तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल. आता तुम्हाला या ठिकाणी पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी पुढे पेमेंटच्या फर्दर प्रोसेससाठी रिडायरेक्ट केलं जाईल. सो बघा मित्रांनो, पेमेंट या प्रोसेसवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन चेक करायची आहे आणि या ठिकाणी आय ॲक्सेप्ट टर्म्स कंडिशन्स यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. एक पॉपअप मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमची ईमेल आय डी तुमचीच आहे का ही व्हेरीफाय करून येस या बटनावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने तुमच्यासमोर रेग्युलरचे चलन येईल. त्याची फीस जी आहे ती असणार आहे तुमची ₹1000 एवढी फीस तुम्हाला त्या ठिकाणी रेग्युलर सेमिस्टरसाठी असणार आहे. सो रेग्युलर सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी फीस अगोदर मी तुम्हाला सांगितले आहे, ₹1000 एवढी फीज राहील आणि ज्या विद्यार्थ्यांच्या सप्लिमेंटरी असेल ₹300 पर सब्जेक्ट अशा पद्धतीने फीस तुमची असते. सो अशा पद्धतीने ऑप्शन येईल. या ठिकाणी तुम्हाला फोनपे, गुगल पे कुठल्याही प्रकारचं तुम्ही सिलेक्ट करायचे आहे आणि पेमेंट त्या ठिकाणी कंप्लीट करायचे आहे. सो बघा मित्रांनो, जसंही तुमचं पेमेंट कंप्लीट येईल तर पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. पेमेंट स्टेटस सक्सेस अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी इंटरफेस येईल आणि तुमचे पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली कंप्लीट त्या ठिकाणी झालेले आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला मेसेज येईल आणि नंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक्झाम फॉर्म प्रिंटिंगचे ऑप्शन देखील येईल. व्हिडिओला शेवटपर्यंत बंद राहा, पुढे आपण ते सुद्धा पाहणार आहोत. सो बघा मित्रांनो, आता पेमेंट झाल्यानंतर तुमच्यासमोर प्रिंट एक्झाम फॉर्म अशा पद्धतीने ऑप्शन येईल. या ठिकाणी तुम्हाला एक्झाम फॉर्मचे प्रिंट घ्यायचे आहे. जर तुमचे यदा कदाचित हॉल तिकीट जनरेट झाले नाही तर तुम्हाला ही प्रिंट कामात येते, हे लक्षात ठेवा. सो याची प्रिंट तुम्ही नक्की घ्या. सो बघा, एक्झाम फॉर्म फी केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे रिसिप्ट जनरेट होईल. या ठिकाणी एक्झामिनेशन फॉर्म अशा पद्धतीने ऑप्शन येईल. सोबतच तुम्हाला या ठिकाणी सर्व डिटेल तुमची दाखवली जाईल आणि तुम्हाला या ठिकाणी पेमेंट डिटेल दाखवली जाईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तुमचे जे काही पेमेंट आहे ते कशा पद्धतीने रिसीव्ह झालेले आहे. ₹1000 एवढं पेमेंट तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलं जाईल रिसीव्ह झालेलं आहे म्हणून. सो ही प्रिंट तुम्हाला त्या ठिकाणी सांभाळून ठेवायची आहे. जर तुमचे हॉल तिकीट वगैरे नाही आलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ही प्रिंट कामाई येते. सो आय होप तुम्हाला कळालं असेल. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा सर्व व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन डी बाटो युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनल डी बाटो अपडेट्स याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. सोबतच टाईम टेबल संबंधित व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओच्या कमेंट खाली टाईम टेबल असं टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.